नमस्कार, मी हनुमंत पाटील कोल्हापूर। आज हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये चाललेली भेसळ, खास करून पुणे विभागामध्ये जी भेसळ चाललेली आहे आणि दररोज जी प्रकरणं समोर येत आहेत त्याच्यावरून असं वाटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे गोकुळ दूध संघ आणि वारणा दूध संघ काढणाऱ्यांना आपण खरोखर त्यांचा आभार मानायला पाहिजे। एवढा आभार मानायला पाहिजे की आपल्या ज्या पिढ्या आहेत आत्तापर्यंत, ज्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्क माणसापर्यंत, ह्या लोकांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली, वारणा दूध संघाची स्थापना केली आणि त्यांच्यामुळंच ह्या आपल्या भागातल्या लोकांना शुद्ध आणि चांगलं दूध प्यायला मिळते। आणि खरोखरच हे दूध संघ चांगल्या पद्धतीनं वाढले पाहिजेत याची काळजी चालवणाऱ्या लोकांनी पण आणि शेतकऱ्यांनी पण घ्यायला पाहिजे। कारण का, हे दूध संघ जर वाढले तर त्यामध्ये दूध उत्पादकांचा पण फायदा होणार आहे आणि जे दूध ग्राहक आहेत त्यांना पण शुद्ध दूध प्यायला मिळणार आहे। त्यामुळं मुंडे साहेबांचं या संपूर्ण महाराष्ट्रातील दूध भेसळ प्रकरणातील धाडीवरून ही एक गोष्ट लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्रातील वारणा आणि गोकुळ दूध संघाची जी स्थापना केलेली लोक आहेत ह्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो आणि खरोखर यांनी एक मोठं आणि चांगलं काम केलेलं आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। नमस्कार।